उपराजधानीतील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वैष्णोदेवी चौकात किरकोळ वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। ही घटना पूल खेळण्याच्या वादातून घडली असून आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 13 एप्रिल रोजी भरतवाडा येथील रहिवासी अनंत साहू याच्यासोबत पीडित तरुणाचा पूल खेळताना वाद झाला। या वादाचा सूड उगवण्यासाठी 14 एप्रिल रोजी अनंत साहू आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून वैष्णोदेवी चौकात तरुणाला गाठले आणि त्याला बेदम मारहाण केली। जखमी तरुणाला तातडीने रहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदवला आणि तपासाची चक्रे फिरवत निहाल साहू आणि यशकुमार बिसेन या 2 आरोपींना अटक केली आहे। मुख्य आरोपी अनंत साहू आणि त्याचे इतर साथीदार फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल यांची रिपोर्ट। वैष्णोदेवी चौकामध्ये काही मुलांनी एका मुलाला मारल्याची तक्रार प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे आणि त्या जखमी मुलाला रहाटे हॉस्पिटल येथे ॲडमिट केल्याचं समजल्याप्रमाणे मी स्वतः तसेच नाईट ऑफिसर भंडारे आम्ही जाऊन त्या मुलाकडे चौकशी केली, परंतु त्यावेळेला तो बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे कोणतेही बयान नोंदवता आलं नाही। पण दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे चौकशी केली, तो बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर चौकशी केल्यानंतर समजलं की 13 तारखेला त्याची अनंत साहू म्हणून आहे, जो भरतवाडामध्ये राहणार आहे, याच्याशी पूल खेळण्याच्या ठिकाणावर भांडण झाली होती आणि 14 तारखेला त्याने अनंत साहूने तिथे वैष्णोदेवी चौकामध्ये काही सोबत त्याचे 8-10 साथीदारांना घेऊन याला आणि त्याला मारहाण केलेली आहे। त्या मारहाणीचा व्हिडिओ वगैरे आपल्याकडे व्हायरल झाला होता। त्याप्रमाणे आपण त्याचा तपास करून 2 आरोपी निहाल साहू आणि यशकुमार बिसेन या दोघांना आपण अटक केलेली आहे। हा मायनर असल्यामुळे आपण त्याला सूचनापत्रावरती सोडलेला आहे। सदरचा तपास माननीय ACP आणि DCP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली PSI भंडारे करत आहेत। अधिक आरोपी जे आहेत, जे 6-7 आरोपी आहेत, त्यांचा पण शोध घेणं सुरू आहे। सध्या हे 2 अटक आरोपी 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आहेत।